नमस्कार मित्रांनो. आज प्रत्येक गुंतवणूकदाराच्या मनात एकच प्रश्न आहे. सोनं आणि चांदी इतकी प्रचंड महाग का होत आहे? मित्रांनो, सध्या जगभरात आर्थिक अस्थिरता वाढलेली आहे. अमेरिकेचे व्याजदर, डॉलरची हालचाल, युद्धसदृश्य परिस्थिती आणि वाढती महागाई या सगळ्यांचा थेट परिणाम सोन्या चांदीच्या भावावर होत आहे. जेव्हा महागाई वाढते तेव्हा पैशाची किंमत कमी होते आणि अशा वेळी लोक आपले पैसे सोनं आणि चांदीमध्ये सुरक्षित ठेवतात. म्हणूनच बँका आणि मोठे गुंतवणूकदारही आज सोन्याच्या मोठ्या प्रमाणावर खरेदी करत आहेत. आता चांदीबद्दल खास गोष्ट सांगतो. चांदी फक्त दागिन्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. आज इलेक्ट्रॉनिक वाहन, सोलार पॅनेल, 5G टेक्नॉलॉजी, मोबाईल, लॅपटॉप आणि मेडिकल उपकरणांमध्ये चांदीचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. म्हणजेच इंडस्ट्रियल डिमांड प्रचंड वाढत आहे. या उलट चांदीचं उत्पादन मात्र मर्यादित आहे. नवीन खाणी सापडत नाहीत आणि जी चांदी वापरली जाते ती पुन्हा रिसायकल होणे अवघड आहे. म्हणूनच पुढच्या काळात चांदी सोन्यापेक्षाही जास्त वाढू शकते, असं अनेक तज्ज्ञ मानतात. आता महत्वाचा प्रश्न, सामान्य माणसाने काय करावे? मित्रांनो, जर तुमचा उद्देश लॉंग टर्म असेल तर एकदम मोठी रक्कम एकाच वेळी गुंतवण्यापेक्षा थोड्या थोड्या प्रमाणात खरेदी करा. याला SIP पद्धत म्हणतात. दागिन्यांपेक्षा गोल्ड ETF, सिल्वर ETF किंवा डिजिटल गोल्ड हे पर्याय अधिक सुरक्षित आणि पारदर्शक आहेत. कारण त्यात मेकिंग चार्ज, चोरीचा धोका आणि साठवणुकीची चिंता नसते. पण लक्षात ठेवा, भाव उच्च पातळीवर असताना लालसेने निर्णय घेतला तर नुकसान होऊ शकतं. म्हणून माहिती घ्या, अभ्यास करा आणि मगच गुंतवणूक करा. जर तुम्हाला वाटत असेल की सोनं पुढच्या काळात अजून महाग होणार आहे तर लाईक करा. जर चांदीवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये चांदी लिहा. अशा सोप्या भाषेत मार्केट समजून घ्यायचं असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.